अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कर्माचा सिद्धांत म्हणजे कर्म रिटर्न्स हे नक्की आहे. कोणाचीही हाय लागून घेऊ नये. त्याचे भयंकर परिणाम हे भोगावे लागतात. काही लोकांना नाही पटणार हा विषय, पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आणि त्याचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल. जसे की शारीरिक, मानसिक, आर्थिक अपमानास्पद वागणूक, कोणाचे मन दुखावले असू शकते, कोणावर अन्याय केला गेलेला असतो, कोणाची सामाजिक बदनामी केलेली असते, छळ केलेला असेल, शारीरिक दुखापत केलेली असेल किंवा प्रेमात गैरफायदा घेतला गेलेला असेल. त्रासाचे कुठलेही कारण असो, वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो. तो खूप दुःखी होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते. पर्यायाने ती व्यक्ती डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते. जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल. पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही, पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते. मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते. त्यालाच तळतळाट असे म्हटले जाते. मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही. सतत अपयश येणं, घरात आजारपण येणं, काहीही घटना घडू शकतात. आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे जगात फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते. एक म्हणजे आपला अंतरात्मा, दुसरा म्हणजे परमात्मा. समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड या जन्मात करावी लागते. तुम्ही भगवंतावर विश्वास ठेवा, अगर नका ठेवू. तुम्ही आस्तिक असा, अगर नास्तिक. चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो. मी एक पुस्तक वाचले होते. राजा धृतराष्ट्राचे 100चे 100 पुत्र युद्धात मारले गेले. तेव्हा त्याने श्रीकृष्णांना विचारले की असं का व्हावे. माझ्या संबंध जीवनामध्ये मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही की ज्याच्या परिणाम स्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबात यावे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपला पूर्वजन्म पाहण्याची दिव्य दृष्टी दिली. धृतराष्ट्राने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक आंधळे झाले, तर पक्ष्यांची 101 लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती. त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मांनंतर धृतराष्ट्र राजाचे 100 पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले. कर्म हे फल देऊनच शांत होते. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे. चांगले कर्म चांगलेच फळ देऊ शांत होते. वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ पुढे मागे होऊ शकतो. हाच कर्माचा सिद्धांत आहे. कारण कर्म हे जणू बुमरँग सारखे असते, जे स्वतःवरच येत असतं. हेतू चांगला असेल तर चांगलं आणि वाईट असेल तर वाईट रिटर्न मिळणारच. आता आपण ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम शांती. शुभम भवतु. फेसबुक पोस्ट दत्त माझा मी दत्ताचा ग्रुप सभा. धन्यवाद.